पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारल्यानं कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे। आमदार निलेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्या अभ्यासू आणि आक्रमक पद्धतीनं सरकारचं लक्ष वेधत तातडीनं मदतीची मागणी केल्यानंतर अवघ्या 12 तासांच्या आत राज्य शासनानं शासन निर्णय जारी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 209 कोटी 10,06,000 रुपयांच्या मदतीला मंजुरी दिली आहे। त्यामुळे शेतकरी आणि बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल यांनी दिली। कुडाळ इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी दीपक नारकर, काका कुडाळकर, मिलिंद नाईक, प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, नयना मांद्रेकर, श्रुती वर्धम, अरविंद करलकर, रेवती राणे, स्वरूप वाळके, विजय जाधव आदी उपस्थित होते। पाहुयात। आज खरं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत भाग्यशाली दिवस आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांचे अनेक प्रश्न गेले कित्येक महिने त्या ठिकाणी प्रलंबित होते। काल आपल्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान निलेशजी राणे यांच्या आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भूमिकेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू जे नुकसान झालं होतं त्या बागायतदारांना अवघ्या 12 तासामध्ये सुमारे 209 कोटी रुपयाची नुकसान भरपाई शासनाकडून तात्काळ जाहीर करण्यात आली आहे। आणि त्या अनुषंगाने आजच्या या पत्रकार परिषदेच्या या ठिकाणी आम्ही आयोजन केलं आहे। खरं म्हणजे आंबा काजू बागायतदारांचे प्रश्न गेले अनेक दिवस सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आपल्या भागाचे खासदार नारायणराव राणे साहेब, आपल्या भागाचे पालकमंत्री सन्मान नितेशजी राणे साहेब यांनी धसास लावून धरला होता। आणि त्यामुळे या सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळताना आज सन्माननीय आमदार निलेशजी राणे साहेब यांनी जी विधानसभेमध्ये भूमिका घेतली त्या भूमिकेला त्या ठिकाणी पाठिंबा मिळाला। आणि या भूमिकेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकणातील सर्व या बागायतदार शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मोठा फायदा झाला आहे। यामध्ये या पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये सुमारे 900 कोटी 10 लाख रुपये एवढ्या मोठ्या मदतीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। काल संध्याकाळी उशिरा जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत कडाक्याची थंडी आणि त्या ठिकाणी अवेळी आलेल्या पावसामुळे बाधित झालेले जे शेतकरी आहेत, बागायतदार आहेत, यांना आपत्ती प्रतिसाद निधीमधून इनपुट सबसिडीच्या स्वरूपात ही मदत त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे। शासनाने निश्चित 22,500 रुपये या दराने ही मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट स्वरूपात जमा होणार आहे। या शासन निर्णयाचा लाभ ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 1,34,251 शेतकऱ्यांना होणार आहे। आणि या शेतकऱ्यांच्या जवळजवळ 92,342 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरील पिकांचं नुकसान आणि त्याची मदत ग्राह्य धरून ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे। यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी 98.44 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 79.50 कोटी रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या अतिशय अभ्यासपूर्णरित्या आणि तेवढ्याच आक्रमकपणे आणि बेधडक शैलीत मांडत कृषी मंत्री यांना ही मदत जाहीर करण्यासाठी त्या ठिकाणी भाग पडलेला आहे। त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांनी अतिशय आनंदाच्या वातावरणात, उत्साहपूर्ण वातावरणात आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत। आणि म्हणूनच कुडाळ तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही देखील सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब असतील, सन्माननीय खासदार नारायणराव राणे साहेब असतील, सन्माननीय आमदार निलेशजी राणे साहेब असतील, त्याचबरोबर सन्माननीय आमदार दीपकभाई केसरकर असतील, या सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या आमच्या लोकप्रतिनिधींचे, आमदारांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत, त्यांचे त्या ठिकाणी ऋण व्यक्त करत आहोत। ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राजी पवार, त्याचबरोबर कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे
आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील या सर्वांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत. आणि या नुकसान भरपाईमुळे बागायतदारांना मोठा दिलासा मिळालेला असून या नुकसान भरपाईबरोबर विम्याची देखील रक्कम बागायतदारांना मिळणार आहे. त्यामुळे जे काही आंबा आणि काजू बागायतदारांचं मोठं नुकसान या कालावधीमध्ये झालेलं आहे त्यांना या ठिकाणी या मदतीच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्या माध्यमातून सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांनी जो प्रश्न मांडला आणि त्या प्रश्नाला राज्य सरकारने अतिशय तात्काळ स्वरूपात म्हणजे 12 तासाच्या आतमध्ये जो प्रतिसाद दिला आणि ही नुकसान भरपाई जाहीर केली त्याबद्दल राज्य सरकारचे देखील आपल्या माध्यमातून आम्ही आभार मानत आहोत.